इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहराला संतांची भूमी अशी ओळख असून या ठिकाणी संतांच्या नावावर अनेक उद्याने आहेत। मात्र संतांच्या नावावर असलेल्या एका गार्डनमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असल्याचे दिसून येत आहे। उल्हासनगर कॅम्प 4 स्थित नेताजी चौकातील स्वामी शांतीप्रकाश उद्यान जे प्रभात गार्डन म्हणून ओळखले जाते, हे सध्या प्रेमी युगुलांसाठी अड्डा बनले आहे। गार्डनच्या अंधाऱ्या कोपऱ्यांचा फायदा घेत या प्रेमी युगुलांनी इथले वातावरण अश्लीलतेने भरून टाकले आहे। काही वर्षांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या या गार्डनचे आज बकाल स्थितीत असणे ही उल्हासनगर महापालिकेची मोठी चूक आहे। गार्डन मधील अनेक लाईट्स बंद आहेत, ज्यामुळे अंधाराचा फायदा घेत युगुल आपली मर्यादा ओलांडत आहेत। चालण्यासाठी, विरंगुळ्यासाठी आपल्या कुटुंबासोबत गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांना या अश्लील चाळ्यांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे। महत्त्वाचे म्हणजे या गार्डनसाठी नेमलेला वॉचमन कामचुकारपणाचा कळस गाठत आहे। आपल्या खुर्चीवर बसून वेळ घालवणारा हा वॉचमन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय, अशी नागरिकांची तक्रार आहे। महापालिकेकडून पगार घेऊन गार्डनची देखरेख करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली, परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करताना दिसत नाही। नागरिकांनी या असभ्य वर्तनावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून उल्हासनगर महानगरपालिकेने यावर कडक पावले उचलत दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे। गार्डन मधील सुरक्षा वाढवून, प्रकाश व्यवस्था सुधारून अशा घटनांना आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। साई सावंत, इन डिजिटल मराठी, उल्हासनगर।